प्रत्येकाच्या घराला विठ्ठल रुक्मिणीसारखे आई वडील आहे का? त्यांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. एकदा तर ह्या दर्याचा देव नाही पुरला तरी चालेल, एकदा तर या मंदिरामध्ये नाही केलं तरी चालेल, पण खरे आमचं खरं दैवत, आमचे खरं देव कोण आहे? आमचे आई वडील आहे. आई वडिलाला कधी बी वृद्धाश्रमामध्ये पाठवायचं, आई वडिलांची सेवा करा. अरे आमच्याकडे खूप पैसा असेल, धन संपत्ती असेल, जर आमच्या घरी जर आमचे आई वडील नसेल तर आम्ही अधुरे आहोत. आम्ही का आहोत? अधुरे आहोत. आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, आई वडिलांची सेवा म्हणजे त्रिभुवनावरची सेवा आहे, त्याच्यापेक्षा दुसरी पूजा दुसरी नाही. म्हणून महाराज सांगता, विठ्ठल रखुमाई घरी दारी पुंडलिक येई. त्यांना सेवेचं फुलं मी वाहिलं, म्हणजे आई वडिलांची सेवा करा. माझं गावाचं मंदिर शोभलं, किंवा भावाने जवळ मी पाहिलं, माझं गावाचं मंदिर शोभलं. आज तुकडोजी महाराजांची काय पुण्यतिथी झाली आणि त्यांच्या कार्याबद्दल आम्ही बोललो नाही तर काही फायदा नाही. अरे गाडगे महाराज आयुष्यभर काय करत होते? खराट्याने काम चोचे करत होते. गाडगे महाराज एक निरक्षर होते, शिकले नव्हते, तरी लोकांनी ज्ञान सांगत होते. आज त्यांच्या नावाचं विद्यापीठ आहे अमरावतीला, गाडगे महाराजांचं. अरे तुकडोजी महाराजांचं नागपूरला विद्यापीठ आहे. एवढे महान संत होऊन गेले. नेहमी सांगायचे गाडगे महाराज आपल्या भजनामधून आमचे रामदास महाराज नाही 40 वर्ष भगवंताची सेवा केली. महाराज गोपीचंद महाराज 40 वर्ष सेवा केली. लक्षात ठेवा सांगतो. रामदास महाराज नेहमी सांगायचे आपल्या भजनामधून. मला आठवतं ते भजन त्यांचं आज पुण्यतिथी आहे महाराजांची. विदर्भ देशात तुकाराम अवतार तया गाडगे काठी जिल्ह्यात तुला नमस्कार माझा संत